नमस्कार. आपण ऐकणार आहोत आजपासून नित्य श्री विठ्ठल दर्शन जपमाळेतील 108 म्हणी. लेखक आहेत वामन देशपांडे. आज पहिला भाग आपण घेणार आहोत आषाढ शुद्ध एकादशी. महाराष्ट्रातल्या सर्वच वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्री विठ्ठल आहे. चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या पंढरपुरात विटेवर उभ्या असलेल्या या श्री विठ्ठलाने तर सर्व वारकऱ्यांना अक्षरशः वेड लावलेला आहे, वेड केलेलं आहे. आणि म्हणूनच श्री क्षेत्र पंढरपूर हे वारकऱ्यांच्या निर्मळ आणि भक्ती भरल्या दृष्टीने जणू काही भूवैकुंठच आहे. असं हे पंढरपूर आणि ह्याच पंढरपुरातल्या भक्ती राऊळात कटीवर हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत उभा असलेला श्री विठ्ठल हे सर्व वारकऱ्यांचं अतीव असं श्रद्धास्थान आहे. इतकं की आषाढी एकादशीच्या पायवारी करणारे हजारो विठ्ठल भक्त, हजारो नव्हे तर लाखो विठ्ठल भक्त पंढरपूरला चालत चालत विठू नामाचा गजर करीत येतात आणि प्राणप्रिय विठू माऊलीचं दर्शन घेतात. श्री विठ्ठल दर्शन हा त्यांच्या भक्ती आयुष्यातला परमानंदाचा परमोच्च क्षण असतो. ही आषाढातील देवशयनी एकादशी, त्या निमित्ताने घडणारी पायवारी आणि श्री विठ्ठलाचं अखंड वीणेसारखं झंकारणारं विठ्ठल नामाचं स्वर हा सर्व वारकऱ्यांचा आनंद ठेवा आहे. तसं पाहिलं ना तर आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी अशा 4 प्रमुख वाऱ्या वारकरी करतात. ह्या 4 वाऱ्यांपैकी आषाढी वारी ही वारी बहुतांश वारकऱ्यांना विशेष प्रिय आहे. ही पंढरपूरची आषाढी वारी आता इतकी सर्वज्ञात झालेली आहे की केवळ वारकरी संप्रदायापुरती ही आषाढी वारी मर्यादित न राहता ही वारी सर्व संप्रदायांचा सखोल चिंतनाचाच विषय झालेली आहे. श्रद्धा आणि कुतूहल ह्यांची मोहिनी तर जनमानसावर पडलेलीच आहे. चंद्रभागेतलं स्नान, नगर प्रदक्षिणा आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे श्री विठ्ठल दर्शन हा आषाढी वारीचा प्राणबिंदू आहे. ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मानवी जीवनातील सर्व यच्च यावत शाश्वत सुख ही केवळ पंढरपुरातच प्राप्त होतात अशी सर्व वारकऱ्यांची श्रद्धा आहे. आणि म्हणून तर ऊन, वारा, पाऊस यांचा विचारही न करता, जीवाची तमाही न बाळगता सर्व वारकरी मुखात ज्ञानदेवांचा अभंग मुक्त कंठाने म्हणतात. आणि ही पायवारी आळंदीहून ज्येष्ठ वद्य अष्टमीला चालत चालत निघते आणि आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात येऊन पोचते. माझे जीवींची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, माझे जीवींची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले. तसं पाहिलं ना तर प्रत्येक वारकऱ्याच्या मनात सदैव एकच विचार असतो की खांद्यावर भगवी पताका घेऊन श्री विठ्ठल नामाचं अखंड स्मरण करीत पंढरीकडे खेचल्यासारखी येणाऱ्या हजारो वारकऱ्यांमध्ये सामील व्हायचं आणि पंढरपुरात आषाढी एकादशीला जाऊन पांडुरंगाच्या पवित्र चरणांवर डोकं ठेवायचं. शतकानुशतकं ही पाषाढवारी पंढरीच्या दिशेने झेपावतीच आहे. श्री विठ्ठलाला उराउरी भेटायचं, विठ्ठल प्रेमात अक्षरशः नाहूनच निघायचं, गोविंदाच्या गुणवर्णनात दंग व्हायचं, पांडुरंग स्मरणात दंग व्हायचं, आपला प्रत्येक श्वास श्री विठ्ठल नामातच ओवायचा. आणि हीच तर त्या वारकऱ्यांची आस असते. इतकी की जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3ही अवस्थांच्या अतीतच व्हायचं. आषाढ शुद्ध द्वादशी. महाराष्ट्रात तसं पाहिलं तर अनेक लहान मोठे संप्रदाय भक्ती मार्गावरून वाटचाल करीत भक्तांना आत्मिक आनंद देत आहेत. या भक्ती संप्रदायामध्ये अत्यंत लोकप्रिय आणि संख्येने समुद्रासारखा विस्तीर्ण हा खरं तर वारकरी संप्रदाय आहे. श्री विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत तर आहेच आहे, पण ह्या श्री विठ्ठल स्वरूपाला सर्व संतांनी खूप सुंदर असं संवादी रूप बहाल केलं आहे बघा. आपल्या सर्व भक्तांची व्याकुळ नजरेनी वाट पाहणारे हे पंढरपुरातलं विलक्षण मोहमयी रूप आणि स्वरूप वारकऱ्यांना मोहित करणारच आहे. त्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण माहिती आहे,
ते असं आहे की सर्व वारकऱ्यांची अशी दृढ श्रद्धा आहे की पंढरपूरची ही आषाढीची पायवारी जन्ममरणाच्या अव्याहतपणे फिरणाऱ्या चक्रातून जीवाची कायमची सुटका करते. मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या श्री विठ्ठलाला भेटण्यासाठी म्हणून तर प्रत्येक वारकरी आतुर झालेला असतो. आणि म्हणूनच आषाढवारी हा सर्वच वारकऱ्यांना विशेष प्रिय आहे. अशा ह्या वारकरी संप्रदायाचं परमभाग्य हे आहे की ज्ञानदेव, नामदेवांसारखे श्रेष्ठ संत जे होते त्यांनी श्री विठ्ठलाला शिरोधार्ध केलेला आहे. नामदेव महाराजांनी तर वारकरी संप्रदायाचा ध्वज उत्तरेपर्यंत गरजत नेलेला होता. समाजातल्या जातीभेदाला पूर्णपणे नष्ट करणारी ही संत मंडळी आणि त्यांनी श्री विठ्ठल उपासनेला दिलेली चालना तर अलौकिकच होती. वारकरी संप्रदायास आज लाभलेलं विराट स्वरूप हे संतांचं योगदान आहे. हा एक असा संप्रदाय आहे की सर्वसामान्य गृहस्थाश्रमी माणसांना आत्मोद्धाराची अत्यंत सोपी वाट ह्या वारकरी संप्रदायाने करून दिलेली आहे. ह्या संप्रदायाचं प्रधान वैशिष्ट्य हेही आहे की कुठल्याही स्वरूपाची कठोर उपासना न करता केवळ विठ्ठल नामात विरघळून जाऊन श्री विठ्ठलाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि एकदा का श्री विठ्ठल चरणांना अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने घट्ट कवटाळलं ना की मानवी विश्वातला सर्वोत्तम आत्मिक सुखाचा लाभ होतो. ज्ञानदेव तर अतिशय हर्षाने म्हणतात, आजी संसार सुफळ झाला घे माये, देखी येले पाय विठोबाचे. आजी संसार सुफळ झाला घे माये, देखी येले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रखुमा देवीवरू न विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले. बाप रखुमा देवीवरू न विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले. आज मला श्री विठ्ठलाच्या पवित्र चरणांचं दर्शन झालं म्हणून माझं अवघं भक्ती आयुष्य सुफळ संपन्न झालं. आता मला प्रकर्षाने वाटू लागलेलं आहे की हा द्विभुज श्री विठ्ठल माझ्या अथक उपासनेचा व्हावा. माझ्या चित्तात श्री विठ्ठलाचं रूपच ठसावं. मला माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांनी तत्वतः उपदेश केलेला आहे की श्री विठ्ठल चरणांना कधीही विसरू नकोस. फक्त श्री विठ्ठलाचंच नित्य स्मरण कर. आणि एकदा का श्री विठ्ठलाच्या दर्शनांनी तृप्त झालास ना की तू पुन्हा कधीच मर्त्य भासमय विश्वाकडे वळूनसुद्धा पाहणार नाहीस. श्री विठ्ठल दर्शनाची महती तर शब्दातीतच आहे. आषाढ शुद्ध त्रयोदशी. सर्वसामान्य प्रापंचिक माणसं जी बहुसंख्येने समाजात वावरत असतात त्यांचासुद्धा आत्मोद्धार व्हावा, त्यांचा मोक्षमार्ग नक्षत्रांकित व्हावा म्हणून ज्ञानदेवादी सर्व संत पुरुषांनी श्री विठ्ठल भक्तीचा सहज सोपा मार्ग सामान्य जनांना दाखवला. कुठल्याही प्रकारची कठोर उपासना न करतासुद्धा केवळ अत्यंतिक अशा श्रद्धेय भक्तिमार्गाने नामस्मरणात अष्टौप्रहर दंग होत सामान्य माणूस परमेश्वराची प्राप्ती करू शकतो हे संतांनी प्रत्यक्ष आचरणातून सिद्ध करून सर्व भाविक भक्तांना आश्वस्त केलेलं आहे. पंढरीच्या वारीची गोडी लावलेली आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदाय समाजात रुजला आहे, फोफावला आहे आणि ह्या संप्रदायाने भक्तिमार्ग नक्षत्र व्यापी केला आहे. सहज सोपे दृष्टांत आपल्या अभंगामधून पेरत सर्वसामान्यांच्या अंतःकरणात भक्ती रुजवत विठ्ठलाचं नाम अक्षरशः तनामनात चंदनगंधी केलेलं आहे. या वारकरी संप्रदायाला सोप्या पद्धतीने अद्वैत तत्त्वज्ञानाची बैठक दिली आहे आणि हे अद्वैती तत्त्वज्ञान तनामनात रुजावं म्हणून सर्वच संतांनी आपल्या अभंग वाङ्मयातून गीता आणि भागवतातून प्रकट झालेलं तत्त्वज्ञान अगदी सहज सोप्या भाषेतून प्रकट केलेलं आहे. तुकाराम महाराज आवर्जून सर्वच वारकऱ्यांना तसंच विठ्ठल भक्तांना आर्जवी स्वरात सांगतात की गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही.
जो विठ्ठल भक्त आपलं हित कशात आहे या विचारधारेत दंग असतो, त्या भाग्यवान वारकऱ्याचे मायबापही धन्यच आहेत. ज्या भाग्यवान कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुलं बाळं जन्म घेतात ना, त्या कुळाचा श्री विठ्ठलाला आनंदच वाटतो. असे श्रेष्ठ विठ्ठल भक्त सतत श्रीमद भगवद्गीता किंवा श्रीमद भागवत नित्य श्रवण करतात. सदा सर्व काळ श्री विठ्ठलाचंच चिंतन करतात. जय जय विठोबा रखमाई, जय जय विठोबा रखमाई या नामात आपलं आयुष्य झोकून देतात. अशा वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य लाभो असं तुकाराम महाराज विठुरायाला अगदी आर्जवी शब्दात विनवतात. असं परमभाग्य लाभणं हीच तर खरी दैवी कृपा आहे. अहो खरं सांगायचं ना तर जे वारकरी असतात, जे विठ्ठल नामातच गर्क असतात, असे हे निष्ठावान वारकरी आपल्या गळ्यात तुळशीची माळ घालतात. आषाढी आणि कार्तिकीतली पंढरपूरची वारी करतात. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची अभंगगाथा आणि नाथ भागवत अशा भक्तिभारल्या श्रेष्ठ ग्रंथांचं नित्य वाचन, श्रवण, मनन आणि चिंतन करतात. त्यांच्या भक्तिहृदयाची विठ्ठल नाम सतत घुमत असतं आणि हेच तर संपूर्ण वारकरी संप्रदायाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. अशा विठ्ठलमय झालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची इच्छा तुकाराम महाराज प्रकट करतात. मानवी जीवनातील सर्वोत्तम शाश्वत सुख फक्त आणि फक्त विठ्ठलमय झालेल्या पंढरीतच प्राप्त होतात. हा तर सर्व वारकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. कारण करुणाकर श्री विठ्ठल कटीवर हात ठेवून आपल्या सर्व भावगर्भ वारकऱ्यांची आतुरतेने वाट पाहत असतो. प्रत्यक्ष परमेश्वर भक्ताच्या येण्याची वाट पाहतो. हे विलोभनीय नेत्र सुखद दृश्य फक्त पंढरीतच अनुभवता येतं. आषाढ चतुर्दशी वारकरी संप्रदायात सामूहिक स्वरूपात सकाळ संध्याकाळ श्री विठ्ठल स्मरणात दंग होत भजन करण्याची परंपरा आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी या मंत्र भारल्या नामोच्चाराचा गजर करीत भजनात रंगून जाण्याची पद्धत वारकरी संप्रदायात अक्षरशः भिनलेली आहे. नामसाधनेचा विस्तार म्हणजे बेभान होऊन म्हणलेली भजनं आहेत. ज्ञानदेवांचा नामभक्तीने भरलेला हरिपाठ हे तर वारकऱ्यांचं जणू काळीजच आहे. ज्ञानोबा, तुकोबा हा तर वारकऱ्यांचा श्वास आहे. वारकरी संप्रदायात नामस्मरणाला तर विशेष महत्त्व आहे. विठ्ठलाचं नाम ही सर्व वारकऱ्यांची जणू काही माताच आहे आणि हे मातृप्रेम वारंवार उफाळून येत असतं. संतांच्या संगतीने वारकरी संप्रदायाची खरी वाढ झाली. शेकडो वर्ष उलटून गेली आहेत. वारकऱ्यांच्या विठ्ठल भक्तीला आणि अलौकिक विठ्ठल प्रेमाला अमर्याद अशा नामसंकीर्तनाच्या अक्षय लाटांनी अक्षरशः घेरलेलं आहे. सर्व संतांनी उच्चारवाने सांगितलेलं आहे की श्री विठ्ठलाच्या प्राप्तीचा मार्ग हा केवळ नामसाधनेच्या महामार्गानेच जातो. ज्ञानदेव नामाची महती गाताना म्हणतातही की त्रिभुवनीचे सुख एकतत्व विठ्ठल, त्रिभुवनीचे सुख एकतत्व विठ्ठल, न लगे आम्हा मोल उच्चारिता, न लगे आम्हा मोल उच्चारिता. अहो त्रिभुवनात कुठेही जाऊ, शाश्वत सुखाची प्राप्ती गगनानंदाचे मुख्य तत्व परमात्मा श्री विठ्ठलच आहे. श्री विठ्ठलाचं नाम उच्चारायला आम्हा विठ्ठल भक्तांना काहीही मोल द्यावं लागत नाही. जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल ह्या नामोच्चाराच्या नादात अहोरात्र राहिलं ना तर श्री विठ्ठलाची प्राप्ती झाल्याशिवाय राहतच नाही. लहान मूल जसं आपल्या फक्त आईलाच हाकारत असतं ना, तसंच आपण ह्या आपल्या अत्यंत प्रिय विठू माऊलीला हाकारत राहावं. श्री विठू माऊलीला आपल्या हाका ऐकू येतात आणि आपल्या परमभक्ताला आपल्या प्रेमकुशीत घेण्यासाठी ही आपली प्राणप्रिय विठू माऊली धावत धावत येते. हा तर प्रत्येक विठ्ठल भक्ताचा नित्याचाच अनुभव आहे. विठ्ठल उघडा मंत्र कळी काळा त्रास, विठ्ठल उघडा मंत्र कळी काळाचा त्रास, घालून या कास जपो आधी. या विठ्ठल नामाचा उघडपणे मंत्र भारला जप जर केला ना तर साक्षात यम देवतासुद्धा थरथर कापायला लागते. एवढा विठ्ठल नामाचा धाक प्रत्यक्ष यमालाच आहे. जिथे विठ्ठल नाम घुमतंय ना
त्या संपूर्ण परिघात यमाचे दूत फिरकत सुद्धा नाहीत. म्हणून प्रत्येक भक्ताने कंबर कसून विठू माऊलीचा प्राण ओतून अखंड जप करावा आणि त्यातच विठ्ठल भक्ताचं कल्याणही आहे. सत्वर सत्वाचे जपती नामावळी नित्यता आंघोळी घडे तया. जे भाग्यवान विठ्ठल भक्त असतात ना, ते हातातली सर्व कामं चालू असताना सुद्धा वेळ प्रसंगी ही कामं बाजूला सारत विठ्ठल नामाचा जप करतात आणि त्यामुळे सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याच्या नामाची जणू काही अंघोळ घडते. त्याचं अंतःकरण त्या नामजपाने शुद्ध सात्विक होतं. असा श्री विठ्ठल आमच्या विठ्ठलमय झालेल्या जीवाचा जिव्हाळा आहे. तो विठ्ठलच आमचं प्राणविश्व झालेला आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण आषाढ पौर्णिमापासून सुरुवात करणार आहोत. जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल.